आज आपल्या सोबत आहेत वामन हरी पेठे ज्वेलर्सचे पार्टनर विश्वनाथ पेठे सर. तो माझा मूड अतिशय मनमोकळा आणि चांगला आहे. आत्ताच आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं सोनं खरेदी करू नका. जरी मोदी साहेबांनी सांगितलं तरी सुद्धा दर 4-5 वर्षांनी किंवा मे बी 5-7 वर्षांनी असेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतः टनामध्ये गोल्ड घेते. तर मग तुम्ही लोकांना कसं काय सांगणार की तुम्ही गोल्ड घेऊ नका? गोल्ड इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट आणि कन्झ्युमर ड्युरेबल या दोन्हीचं एक वंडरफुल कॉम्बिनेशन. सोन्याकडे भारतीय समाज हा खूप वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. इट्स अ स्टोअर ऑफ व्हॅल्यू, इट्स अ हेज अगेन्स्ट इन्फ्लेशन. तुम्हाला काही अडीनडीला जर पैसे लागले तर तुम्हाला 2 तासात ते पैसे अवेलेबल होतात. मराठी व्यावसायिक आपल्याला का कमी दिसतात? चांगल्या मार्गाने भरपूर पैसे मिळवणं ही वाईट गोष्ट नाही आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण दुर्दैवाने आपण तसं मानत नाही. जेव्हा लोक येऊन तुम्हाला सांगतात, तुम्हाला माहिती आहे का की मी माझ्या आजोबांच्या बरोबर मी त्यांचं बोट धरून मी तुमच्या शोरूममध्ये आलेलो होतो. बरोबर. लोकांनी हे तुमच्याशी ऋणबंध का ठेवले आहेत? कारण तुम्ही वर्षानुवर्ष त्यांना काहीतरी क्वालिटी देताय, गुणवत्ता देताय, तुम्ही चांगली सर्व्हिस देताय. परंपरा किंवा आपण म्हणतो आधुनिकता, असं बरेचदा लोकांना वाटतं की ह्या 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर हे तसं नाही आहे. एखादी गोष्ट परंपरा जी आहे ती आधुनिकताच्याकडून परंपरा गोष्ट घेते. एखादी गोष्ट आधुनिकता जी आहे ती परंपरेकडून ती गोष्ट आत्मसात करते. आणि मग ह्या सगळ्याचं मिळून एक वेगळंच रसायन तयार होतं. ओके, आणि मग ते घेऊन आपला समाज पुढे जातो. आता जसजसे हे लोक 35 किंवा 40 पर्यंतला जातात ना, मग आता त्यांना मी जर समाजात गेलो तर मग अरे मी चांगलं दिसायला पाहिजे किंवा माझी बायको चांगली दिसायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी थोड्याशा लेटर ऑन चालू होतात. हा जो वर्ग आहे की जो 28-30ला म्हणत असतो नाही 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 हे असलं काय मी घालणार नाही, तो सरसकट 40ला व्यवस्थित ज्वेलरीकडे शोरूममध्ये येऊन तो वस्तू घ्यायला सुरुवात करतो. तुम्हाला ओव्हरसीज जेव्हा ट्रेड करायचा असतो तेव्हा तुम्हाला एक मीडियम लागतो. आता इतके वर्ष ते मीडियम डॉलर्स होतं, हे सगळ्यांनाच माहिती. आता असं आहे की सध्याचे अमेरिकन राज्यकर्ते जे आहेत काहीतरी त्यांचा मूड फिरला परत आणि त्यांनी आपल्यावरती सँक्शन टाकली, तर तुमच्याकडे असलेल्या फॉरेक्स रिझर्वचा काही फायदा नाही. आता त्याच्यानंतर मला ऑइल तर लागणारच आहे, मग ते घेण्याकरता माझ्याकडे मीडियम काय आता? सो दॅट कॅन बी ओनली गोल्ड. तर व्हॉट इज द करेक्ट टाइम टू स्टार्ट इन्व्हेस्टिंग? 95% जास्त गोल्ड आपण इम्पोर्ट करतो, तरी आपल्या सणासुदीला रेट वाढतो, असं का होतं? आपण जेव्हा एखादा जुना दागिना नेतो, नवीन बनवतो, तेव्हा घट घेतात. तर हे नेमकं काय असतं? पुढील 25 वर्षाची सोन्याची वाटचाल काय असेल? आज आपल्या सोबत आहेत वामन हरी पेठे ज्वेलर्सचे पार्टनर विश्वनाथ पेठे सर. सर नमस्कार, तुमचं मराठी मूड संवादमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहिला प्रश्न, कसा आहे तुमचा मूड? पहिलाच प्रश्न तुमचा अगदी खूपच वेगळा आहे. म्हणजे जनरल जेव्हा कधी असं संभाषण होत असतं तर त्यावेळेला अशा पद्धतीचा प्रश्न कोणीच विचारत नाही. तर माझा मूड अतिशय मनमोकळा आणि चांगला आहे. आणि सर्वात आधी मराठी मूडच्या सर्व ऑडियन्सला वामन हरी पेठे ज्वेलर्सकडून खूप शुभेच्छा, अभिवादन आणि नमस्कार. थँक्यू सर. सर, वामन हरी पेठे ज्वेलर्सची 1909 पासून म्हणजे तब्बल 100 वर्षाच्या अधिक असलेली परंपरा आहे, त्याबद्दल काय सांगाल? अगदी थोडक्यात मी आधी एक ब्रीफली हिस्ट्री सांगू इच्छितो. 1909 साली माझे पणजोबा गणेश हरी पेठे आणि त्यांचे सख्खे भाऊ वामन हरी पेठे यांनी ही कंपनी चालू केली. त्यावेळेला पणजोबा गणेश हरी पेठे हे सरकारी नोकरीत होते, तर त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या स्वतःच्या नावाने त्यांना बिझनेस चालू करता येण्याजोगा नव्हता. त्यामुळे त्यांनी सख्ख्या भावाच्या नावाने वामन हरी पेठे या नावाने त्यांनी बिझनेस चालू केला. आणि मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम या दोघा भावांनी मिळून तो व्यवसाय वृद्धिंगत केला. त्याला पुढच्या 3-4 किंवा आता माझी म्हणायला गेलं तर माझी 4थी पिढी आहे. तर या सगळ्यांनी मिळून आम्ही हा व्यवसाय वृद्धिंगत करून आता वामन हरी पेठे ज्वेलर्स असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा एक त्याचं एक आपण म्हणतो ना ब्रँड नेम म्हणून ते आता आमचं एस्टॅब्लिश झालेलं आहे. बरोबर. सर, ह्याच तुमची 4थी पिढी आहे, तर हा कौटुंबिक व्यवसायाचा वारसा पुढे नेताना तुम्हाला कुठच्या अडचणी आल्या? याला ॲक्च्युली ना आपण अडचणी हा शब्दच आपण डोक्यात ठेवता कामा नये असं माझं म्हणणं आहे.
म्हणजे ह्याच्याकडे मी असं म्हणेन की वेगवेगळ्या संधी किंवा ऑपॉर्च्युनिटीज म्हणून आपण ह्याच्याकडे बघायला गेलं पाहिजे. आता जेव्हा असं कोणी लोक विचारतात की अरे तुम्हाला 109 वर्षाची परंपरा आहे, म्हणजे नेमकं काय? तुम्हाला 109 वर्षाची परंपरा आहे म्हणजे नेमकं काय? तर त्याचा अर्थ असा आहे की आमच्या आधीच्या जनरेशननी आम्हाला बिझनेसच्या एक काहीतरी आपण म्हणतो ना फ्रेमवर्क किंवा निकष आपण त्याला म्हणतो, हे त्यांनी आम्हाला निकष घालून दिलेत. गुणवत्तेचे असू देत किंवा वागण्या बोलण्याचे असू देत, कस्टमरशी रिलेशनशिपचे असू देत, की हे तुमचे मिनिमम गुणवत्तेचे निकष आहेत. आता तुम्ही ठरवा की ह्याच्यामध्ये तुम्हाला किती प्रोग्रेस करायची. सो जेव्हा मी परंपरा आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल, त्याच्याऐवजी खरं म्हणजे मी किंवा माझ्यासारख्या सगळ्यांना हा प्रश्न विचारला गेला पाहिजे की तुमच्याकडे 109 वर्षाची परंपरा आहे, आता तुम्ही काय कराल, हा खरं म्हणजे प्रश्न विचारला गेला पाहिजे. आता तुम्ही जे विचारलं की ह्याच्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात, तर कॉर्पोरेट आपण जेव्हा कॉर्पोरेट कल्चर आपण म्हणतो किंवा एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये काय पद्धत असते की त्यांची मॅनेजरल हायरार्की त्यांची ठरलेली असते. म्हणजे एखादा मनुष्य जरी त्या कंपनीमध्ये 25 वर्ष सर्व्हिस करतोय, तो 50 वर्षाचा आहे, आणि एखादा 30शीचा मनुष्य, तो काय मोठा MBA झालेला वगैरे असेल आणि तो समजा त्याचा सिनियर म्हणून त्या कंपनीमध्ये लागला, तरी त्या 50 वर्षाच्या माणसाला परफेक्ट माहिती असतं मनामध्ये की आपला किती एक्सपिरियन्स असेल तरी हा आपला बॉस आहे, आपल्याला त्याचं ऐकायचं आहे, भले तो काल का कंपनीत जॉईन झालेला असा. सो ती एक हायरार्की ती एक ठरलेली असते सगळ्यांच्या मनामध्ये. फॅमिली बिझनेसमध्ये अशी हायरार्की मी असं म्हणेन थोडंसं दुर्दैवानेही ठरलेली नसते. म्हणजे तसं बघायला गेलं तर प्रत्येक जणच ओनर असतो. बरोबर. प्रत्येकाची आपण म्हणतो ना कपॅसिटी वेगवेगळी असते किंवा थोडेसे इंटरेस्ट वेगळे असतात. प्रत्येकाचं शिक्षण थोडं थोडं वेगळं असू शकतं. प्रत्येकाची बिझनेस फिलॉसॉफी थोडी थोडी वेगळी असू शकते. मग ह्या सगळ्याची मोठ बांधून म्हणजे प्रत्येकाकडे काहीतरी वेगळी वेगळी गुणवत्ता आहे. म्हणजे एखाद्याचं डोकं फायनान्समध्ये चालत असेल, एखाद्याचं डोकं टेक्निकल असतं, एखाद्याचं डोकं नुसतं मॅनेजमेंटमध्ये असतं. तर ह्या प्रत्येकाच्या अंगी असलेल्या गुणवत्तेचा तुम्ही तुमच्या कंपनीच्या करता कसा फायदा करून घेताय, ही सर्वात महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आता मी माझी पिढी जवळजवळ गेले 30 वर्ष काम करते. आता तसं बघायला गेलं तर 30 वर्षापूर्वी सुद्धा बिझनेस तसा सेटल्ड होता का? तो होता. किंवा आता आमच्या पुढची जी जनरेशन आहे, माझे पुतणे आहेत, तर ते एक 5-10 वर्षापूर्वी ते जेव्हा कामाला आले तेव्हा सुद्धा बिझनेस सेटल होता का? तर सेटल होताच. मग ह्याच्यामध्ये सेल्फ मोटिवेशन हा एक प्रकार काहीतरी खूप महत्वाचा असणं जरुरीचं आहे. इथे एक छोटीशी रामायणातली मला गोष्ट सांगायला आवडेल. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की रामाची सेना समुद्रकिनारी येऊन थांबते आणि आता त्यांना सीतेची ख्याली खुशाली विचारायला कोणाला तरी तिथे लंकेला पाठवायचं असतं. आता मधला समुद्र कोण पार करणार? मग कोण सुग्रीव म्हणतो मी एवढं जाऊ शकतो, मग अंगद म्हणतो एवढं जाऊ शकतो, तिसरा कोणतरी म्हणतो हो मी जाऊ शकतो एवढं अंतर, मग मी परत येऊ शकेन की नाही मला माहिती नाही. मग जांबुवंत म्हणतो अरे मी तर आता वृद्ध झालोय, मी यंग असतो तर मी हे सगळं करून दाखवलं असतं. तेवढ्यात त्या जांबुवंताची नजर जाते हनुमानावरती. त्यांच्या ज्येष्ठतेच्या हायरार्कीनुसार त्यावेळेला हनुमान हा फार वरती नसतो, तो तिथे कोपऱ्यात कुठेतरी बसलेला असतो. तो जांबुवंत म्हणतो अरे ह्याच्याकडे कपॅसिटी आहे, हा जाऊन तिथे आरामात परत येऊ शकतो. मग हे त्याला कसं माहिती नाही, मग तो का पुढे येऊन बोलत नाही? तर हनुमानाला हा शाप होता की तू स्वतःची कपॅसिटी, स्वतःचं सामर्थ्य हे तुझ्या लक्षात राहणार नाही, हा त्याला शाप होता. आणि हाच थोडाफार प्रमाणात शाप आपल्याला सगळ्यांनाच असतो असं माझं म्हणणं आहे. ओके, सो आयदर मला काय किंवा माझ्या पुढच्या जनरेशनला काय, की आम्ही स्वतःची कपॅसिटी ओळखणं हा ह्याच्यातला सर्वात मोठा भाग आहे. आणि ते कंटिन्युअसली तुम्ही ही तुमची कपॅसिटी तुम्ही रिवाईव्ह करायला पाहिजे, तुम्ही रिडिफाईन करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आता एखादा तुम्हाला तुमच्याकडे परंपरा आहे म्हणजे काय की तुम्हाला 5 फुटाचा तुम्हाला चौथरा दिला आहे, तुम्ही चढल्याच्या नंतर तुम्ही आता तिकडे चौथऱ्यावरून आणखीन वरती उडी मारायची आहे का तुम्ही खालती उडी मारायची आहे
तुमचं तुमच्यावरती बरोबर. असं आहे. परंपरेचीच गोष्ट पुढे नेताना आपण म्हणूया की भारतीय आपण जे लोक आहोत आपली सोन्यात फक्त आर्थिक गुंतवणूक नसते, तर एक भावनिक गुंतवणूक असते. ती तुम्ही गेले अनेक पिढ्या बघत असाल, बरोबर. तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे आपलं एखाद्या सोनाराशी एक भावनिक नातं निर्माण होतं बरोबर. आणि बिझनेस, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टींची सांगड तुम्हाला घालावी लागते. म्हणजे इट इज नॉट जस्ट बिझनेस, लोकांच्या भावना जोडलेल्या असतात. जसं बरोबर. आपला एक फॅमिली डॉक्टर असतो, बरोबर. तसं प्रत्येकाचा एक फॅमिली सोनार असतो. फॅमिली सोनार. तर त्याचं तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? याचा खूप चांगले अनुभव म्हणजे आमच्या पिढीला तरी आलेले आहेत आणि मला असं वाटतं की पुढच्या पिढीला सुद्धा ते येत राहतील. आमच्यापैकी प्रत्येक जण म्हणजे आपण मगाशी परंपरेचा थोडासा आपण विषय जेव्हा काढला, तेव्हा पूर्वीच्या काही काय होतं की मे बी माझे पणजोबा आजोबा किंवा इव्हन वडील सुद्धा ते स्वतः काउंटरला उभं राहून गिऱ्हाईकी करायचे. आता जमाना बदलला, आम्हाला प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शोरूममध्ये उभं राहणं शक्य नाही. पण तरीसुद्धा सणाच्या दिवशी आमच्या फॅमिलीतला प्रत्येक जण आम्ही शॉपला जाऊन जेवढा वेळ माझा स्टाफ उभा असेल, 7 तास असू दे 8 तास असू दे, आम्ही प्रत्येकजण तेवढाच वेळ उभं राहून कस्टमरचं काही कमी जास्त होतंय का, त्यांना चांगली सर्व्हिस मिळते का, हे आम्ही बघत असतो. आणि जेव्हा तुम्ही शॉप फ्लोअरला असता तेव्हा तुमचा ॲक्च्युली काय म्हणतो आपण एक ग्राउंडचा कनेक्ट म्हणतो ना, तसा तो असतो. आणि मग जेव्हा लोक येऊन तुम्हाला सांगतात की अरे मी तुमच्याकडे येतोय, माझे वडील यायचे आणि तुम्हाला माहिती आहे का की मी माझ्या आजोबांच्या बरोबर मी त्यांचं बोट धरून मी तुमच्या शोरूममध्ये आलेलो होतो. बरोबर. तर हे सांगून खूप आनंद होतो. आणि मग आम्ही बरेचदा काय करतो की अशा लॉयल कस्टमर्सना छोटंसं काहीतरी गिफ्ट देतो. इट्स अ टोकन ऑफ ॲप्रिसिएशन. म्हणजे आपण त्याला ऋणानुबंध असं म्हणतो. बरोबर. सो हे ऋणानुबंध जेव्हा लोक स्वतःहून एक्सप्रेस करतात तेव्हा खूप चांगलं वाटतं. अर्थात त्याच्याच बरोबर एक जबाबदारी पण असते की लोकांनी हे तुमच्याशी ऋणानुबंध का ठेवलेत, कारण तुम्ही वर्षानुवर्ष त्यांना काहीतरी क्वालिटी देताय, गुणवत्ता देताय, तुम्ही चांगली सर्व्हिस देताय किंवा मे बी त्यांच्या अडीनडीला तुम्ही साथ देताय. सो त्याच्यामुळे हा खूप एक चांगला अनुभव आम्हाला आलेला आहे. हे भावनिक नातं तुम्ही जे म्हणताय ना, तर मुळामध्ये सोनं ही भारतीयांच्या दृष्टीने एक केवळ नुसतं कन्झ्युमर ड्युरेबल नाही आहे ते. नक्कीच. ओके. कारण आपल्याला ते स्त्रीधन म्हणून तर आहेच आपल्याकडे आणि ते वर्षानुवर्षे ते स्त्रीधन म्हणून तर आहेच. आणि शिवाय इट्स अ स्टोर ऑफ व्हॅल्यू, इट्स अ हेज अगेन्स्ट इन्फ्लेशन. तुम्हाला काही अडीनडीला जर पैसे लागले तर तुम्हाला 2 तासात ते पैसे अवेलेबल होतात. तर ह्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून सोन्याकडे भारतीय समाज हा खूप वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. आता आपण असं म्हणू पाहिजे तर की हा जो दृष्टिकोन आहे तो थोडा थोडा बदलत चाललाय. म्हणजे कुठल्या अर्थाने बदलत चाललाय हे मी तुम्हाला सांगतो. एक 5-10 वर्षापूर्वीचं म्हणजे जनरल समाजमन कसं होतं की काही जरी कोणाला फंड्स ताबडतोब गरज लागली तरी सुद्धा घरचं सोनं लोक लगेच विकायला काढायचं नाही. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये लोकांना काय वाटायचं की अरे बापरे, आम्ही सोनं विकलं म्हणजे आम्ही देशोधडीला लागलो की काय. सोनं विकणं ही शेवटची ही शेवटची प्रायोरिटी परिस्थिती आली. बरोबर, म्हणजे आमच्यावरती हलाखीची परिस्थिती आली की काय, असं एक लोक स्वतः समजायचे. पण एस्पेशली गेल्या 4-5 वर्षात माझ्या असं लक्षात आलं की लोक थोडासा प्रॅक्टिकल अप्रोच घेत आहेत, प्रॅग्मॅटिक अप्रोच घेत आहेत. म्हणजे काय की आता मला नवीन जागा घ्यायची आहे, बरोबर आहे, तर मग लोक सोनं म्हणजे विकायचा विचार जरूर करतात. बरं काय झालं, गेल्या 4-5 वर्षात सोन्याचे भाव जवळजवळ तिप्पट झाले. त्याच्यामुळे ज्या लोकांनी 4-5 वर्षापूर्वी सोनं घेतलेलं होतं तर त्यांना भरपूर ॲप्रिसिएशन मिळालं. ॲट द सेम टाइम लोक असा विचार करतायत की राहणं किंवा इव्हन एज्युकेशनसाठी मुलाच्या काही युनिव्हर्सिटी आणि ह्याच्याकरता फीज करता मला पैसे पाहिजेत, तरी सुद्धा लोक सोनं विकायचा विचार करतात. मग ह्याच्यामागे काय असतं की ठीक आहे, मला मी आता घराकरता मी सोनं विकलं किंवा मुलाच्या फी करता मी पैसे, पण मला हे परत दागिने घेता येतील ना. असं नाही की मी आता दागिने विकले म्हणजे की संपलं मॅटर, तसं काही नाही की हळूहळू मी परत पैसे जमवेन.
म्हणजे जेव्हा लोक सोनं विकतात तर तेव्हा सुद्धा लोक हे आवर्जून बोलून दाखवतात की हे दागिने मी परत घेणार आहे बरं का, बरोबर. असं लोक आवर्जून बोलून दाखवतात. आणि मी असंही मी एकदा दोनदा बघितलंय की लॅपटॉप घेण्याकरता सुद्धा काही काही वेळेला लोकांनी सोनं विकलेलं आहे. पण मग मी ह्या गोष्टीकडे मी पॉझिटिव्हली बघतो. ते एक दुसरी इन्व्हेस्टमेंट ती म्हणून. दुसरी इन्व्हेस्टमेंट, किंवा जर लॅपटॉप घेणं हे एखाद्या मुलाला त्याच्या अभ्यासाकरता जरुरी आहे तर त्यांनी ती घ्यायला पाहिजे. त्याच्यात काही वावगं चुकीचं नाही. आपण गुंतवणूक आणि ते सोनं विकणं ह्याबद्दल आपण बोलतोय, त्याच्यातच एक ॲडिशन म्हणून आता नवीन पिढी तुम्ही बघताय ती खूपच प्रॅक्टिकल झाली आहे. एवढं त्यांना इमोशनल अटॅचमेंट नाही राहिली आहे. आणि आता सोन्यात गुंतवणुकीचेही अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. गोल्ड बॉन्ड्स, गोल्ड ETF किंवा डिजिटल गोल्ड, ज्यात अगदी सर्वसामान्य माणूस 100-200 रुपयापासूनही गुंतवणूक सुरू करू शकतो. तर ह्या गोष्टीचा फिजिकल गोल्ड म्हणजे आपण जे पारंपरिक वळी घ्यायचो, नाणी घ्यायचो इन्व्हेस्टमेंटसाठी, तर ते घेण्यात काही फरक पडलाय का? नवीन पिढीला सुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक जरूर करायची आहे, पण ती त्यांना ट्रॅडिशनल पद्धतीनेच करायची आहे असं नाहीये. तुम्ही जी उदाहरणं दिलीत तर डिजिटल गोल्ड आहे. बेसिकली डिजिटल गोल्ड म्हणजे काय की तुम्ही सोन्याचे पैसे भरले की यू जस्ट गेट अ रिसीट. येस. ओके, की ती सांगते की तुमचं 1 ग्रॅम सोनं जमा झालं. किंवा गोल्ड ETFs पण असतात. किंवा काही काही लोकांना फिजिकल गोल्ड परचेस करण्यामध्ये इंटरेस्टच नाही. मग ते लोक काय म्हणतात की अरे मला जर फिजिकल गोल्ड घेऊन ते जर मला त्याचं काही बनवायचं नाहीये तर मग मी ज्वेलरकडे जाऊच कशाला. बरोबर. मग ते लोक नुसतं काय म्हणतो आपण MCX वर म्हणा किंवा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म जे आहेत त्याच्यावरती ते नुसतं बाईंग सेलिंग वगैरे करतात. बरोबर. कारण पारंपरिक इन्व्हेस्टमेंट सोन्यात ही पण फक्त वळख किंवा कॉइन एवढ्यापुरतीच आणि मर्यादित होती. ह्याच गोष्टीचा विचार करून आता आम्ही आमची स्वतःची एक वेगळी ई-कॉमर्सची आमची वेगळी कंपनी पण आहे. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये लोक सोनं ऑनलाईन घेतात, त्यांना घरी डिलिव्हरी मिळते. सो हा एक काय म्हणायचं एक वेगळा कन्झ्युमर सेगमेंट तो क्रिएट झालाय. बरोबर. म्हणजे पहिले जर आमच्याकडे शोरूम मध्ये 100 लोक येत असतील, बरोबर आहे, तर ते आता 100चे 100 लोक येतातच आहेत. जे 10-15 लोक जे आता ऑनलाईन घेत आहेत सोनं किंवा ETF म्हणा, डिजिटल गोल्ड म्हणा, ते आधी घेतच नव्हते. बरोबर. ओके, सो ती एक ऍडिशन झाली. ते मे बी कमी ग्रॅमेज घेतील, ते मे बी एकदम 50 ग्रॅम घेतील असं नाही, ते कदाचित 1च ग्रॅम घेतील, पण ती एक ऍडिशन झाली. नवीन पिढीला काय आहे की त्यांना कन्व्हिनियन्स पाहिजे. सगळ्यांना आता वेगवेगळ्या पोर्टल्सवरती ऑनलाईन खरेदी करायची सगळ्यांनाच सवय झाली. तर त्याच्यामुळे मी माझ्या ज्वेलरकडे जायचं. बरं काय होतं, बरेचदा सणासुदीला खूप गर्दी असते, लिटरली लाईन लागलेली असते. मग त्यांना वाटतं की अरे मी तिकडे जाऊन एवढा वेळ घालवायचा आणि त्याच्याऐवजी मी घरी बसून जर मला परचेस करून जर ते कमोडिटी माझ्या घरी येत असेल तर वाय नॉट. बरोबर. असं आहे. आणि आत्ताची ही जी पिढी आहे ना, तर असं बरेचदा कदाचित तुमच्या लक्षात येईल की अरे मग म्हणजे आपण 25-30चे लोक म्हणू, नवीन जनरेशन, यंग जनरेशन आपण म्हणू त्याला, तर ती आत्ता सोन्याकडे फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून बघते. बरोबर आहे. ते बरेचदा ही सगळी मंडळी म्हणताना काय म्हणतात, नाही हे ना घालण्यामध्ये काय मला इंटरेस्ट नाही, हे मला काय घालण्यामध्ये इंटरेस्ट घेऊन लॉकरमध्येच ठेवायचंय. ओके, पण आता नंतर गमतीचा भाग नंतर येतो. आत्ता काय माहितीये का, जेव्हा 25-30चा या एज ग्रुपमध्ये जेव्हा मनुष्य असतो तेव्हा त्याच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात. बरोबर. ऍक्च्युली आता कसं होतं की 30च्या आधी आजकाल लग्न सुद्धा होत नाही बरेचदा. सो त्यांची करिअर आणि मग त्यांचा मित्रमंडळींचा गोतावळा, तर ह्या सगळ्यामध्ये त्यांचं काय म्हणू मन जास्त गुंतलेलं असतं. बरोबर आहे. आता जसजसे हे लोक 35 किंवा 40 पर्यंतला जातात ना, तेव्हा आपोआपच थोडंसं फॅमिली थोडीशी वाढलेली असते किंवा कौटुंबिक स्थैर्य आलेलं असतं, थोडंसं आर्थिक स्थैर्य पण आलेलं असतं. मग आता त्यांना मी जर समाजात गेलो तर मग अरे मी चांगलं दिसायला पाहिजे किंवा माझी बायको चांगली दिसायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी थोड्याशा लेटर ऑन चालू होतात. आणि मग हा जो वर्ग आहे की जो 28-30ला म्हणत असतो नाही 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 हे असलं काय मी घालणार नाही, तो सरसकट 40ला व्यवस्थित ज्वेलरीकडे शोरूममध्ये येऊन तो वस्तू घ्यायला सुरुवात करतो. ते वजन कमी जास्त असू शकतं, पॅटर्न वेगळे वेगळे असू शकतात. जे पॅटर्न आधीच्या दशकामध्ये लोकांना आवडलेत तेच त्यांना आवडतील असं नाही.
किंवा ते कदाचित 50 ग्रॅमची ऐवजी कदाचित 30 ग्रॅमची वस्तू घालू शकते. बरोबर. दॅट इज पॉसिबल. पण तो वयानुसार हळूहळू फरक पडत जातो. आणि मग माणसाचा काय म्हणायचं, त्याच्या प्रायोरिटीज जशा जशा चेंज होतात की बेसिकली गोल्ड हे काय आहे, सोनं किंवा आपण डायमंड म्हणू त्याला, अगदी नाही म्हटलं तरी ही एक फ्लॉन्ट करायची गोष्ट आहे. बरोबर आहे. आता मला चांगले पैसे मिळायला लागलेले आहेत हे माणूस कसं दाखवतो मला सांगा. कार घेतो वगैरे वगैरे, बरोबर आहे. आणि माणूस काय स्वतःच्या तोंडाने लोकांना जाऊन सांगत नाही की अरे आता मला ना चांगले पैसे मिळायला लागले, असं काय कोणी सांगत नाही. सो सोन्याचे दागिने घेणं किंवा मे बी डायमंडचे दागिने घेणं हा त्यातलाच एक भाग आहे. आणि तो भाग काय तुमचा 25-30ला चालू होत नाही, तो तुमचा जनरली 40ला चालू होतो. सो तो गोल्ड परचेसचा जो टाइम आहे तो त्यांचा 28-30 हा न राहता तो 40च्या आणि त्याच्या पुढे असा तो खरा चालू होतो. आपण आता डिझाईन्स आणि वयोगटाबद्दल बोलतोय, तर आता नवीन जी जनरेशन आहे, जेन झीज आपण म्हणू किंवा मिलेनियल्स जे आहेत, तर त्यांचा कल आधुनिक डिझाईन्सकडे वळतोय. जेव्हा आपले डेफिनेटली लग्न सण असतात तेव्हा पारंपरिक दागिने परिधान करायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं, पण जे रोजचे घालायचे दागिने आहेत आणि त्या मॉडर्न डिझाईन्समध्ये अनेक नवीन ब्रँड्स, अमराठी ब्रँड्स पण असतील की जे आले ज्यांच्याकडे भरपूर मॉडर्न डिझाईन्स आहेत, तर कुठेतरी जेन झी किंवा तरुणाईचा कल अशा ज्वेलरीकडे वळतोय का? तरुणाईचा किंवा जेनझीचा कल अशाकडे वळतोय म्हणण्यापेक्षा आपल्याला काय म्हणायला पाहिजे माहिती आहे का, की त्यांना नेमकं काय हवंय हे आधी जाणून घेणं जरुरीचं आहे. आता सुरुवातीला आपण जो एक परंपरेचा विषय काढला, बरोबर आहे, तर परंपरा किंवा आपण म्हणतो आधुनिकता, बरोबर आहे. सो बरेचदा लोकांना वाटतं की ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत किंवा ह्या म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत, तर हे तसं नाही आहे. ओके. परंपरा तुम्हाला काय देते की तुमची सांस्कृतिक पाळंमुळं असतात, बरोबर आहे, एक काहीतरी फ्रेमवर्क तुम्हाला देते. आणि हे जे फ्रेमवर्क आहे हे कंटिन्युअसली रिडिफाईन होत असतं, चेंज होत असतं. आपण म्हणतो चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग इन लाईफ. तसं ही जी परंपरा जी आपण त्याला म्हणतो ना, ही कॉन्स्टंटली रिडिफाईन होत असते. आणि बरेचदा असं होतं की परंपरा आणि आधुनिकता ह्या दोन्ही गोष्टींची ना काही कंटिन्युअसली देवाणघेवाण चालू असते. एखादी गोष्ट परंपरा जी आहे ती आधुनिकताच्या कडून परंपरा गोष्ट घेते, एखादी गोष्ट आधुनिकता जी आहे ती परंपरेकडून ती गोष्ट आत्मसात करते, आणि मग ह्या सगळ्याचं मिळून एक वेगळंच रसायन तयार होतं. ओके. आणि मग ते घेऊन आपला समाज पुढे जातो. ओके. आता अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आपण म्हणतो की दिवाळीला आपल्याकडे सगळ्यांकडे प्रथा असते की आपण वेगवेगळ्या आपल्या मित्रमंडळीच्या फॅमिलीच्या घरी जातो आणि आपण दिवाळी सेलिब्रेट करतो. आता काय होतं बरेचदा की घरी गेलं तर बरेचदा दिवाळीत नोकर माणसं अवेलेबल नसतात, त्यांनाही त्यांच्या घरी सण साजरे करायचे असतात. मग आता लोक काय करतात, दसरा दिवाळीच्या सारख्या सण सुद्धा लोकांना कुठेतरी डेस्टिनेशनला जाऊन एन्जॉय करतात. तो मला दिवाळी साजरी करायची आहे का? हो, मला दिवाळी साजरी करायची आहे, फक्त मी आता ती घरी करत नाहीये, मी ती डेस्टिनेशनला जाऊन करतो. ओके. सो हा तो त्या दोन्हीतला संगम आहे. सो ही कंटिन्युअस देवाणघेवाण ही चालूच राहणार. आता जेव्हा आपण नवीन जनरेशनचा विचार करतो तर तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की आपले पारंपरिक मराठी दागिने जे आहेत, नथ, साज, दंडबट्टी, तर ठुशी आहे, तर हे सगळे सुद्धा आत्ता ज्या मुली ज्यांची लग्न होणार आहेत 25-30, यांना हे सगळे पाहिजे, त्यांना आवडतात ते, पण त्यांना तीच डिझाईन्स नको आहे जी त्यांच्या आईने डिझाईन्स घातली आहेत, जी डिझाईन्स त्यांच्या आजीने घातली आहेत, तीच डिझाईन्स त्यांना पाहिजेत असं नाही. मग हे लक्षात घेऊन गेले जवळजवळ 10 वर्ष कंटिन्युअसली आम्ही ह्याच सगळे डिझाईन्स त्याचा एक मॉडर्नाइज करून त्याच्यात नवीन डिझाईन्स आम्ही आणले आणि नवीन कलेक्शन दरवर्षी आम्ही लॉन्च करतो. फॉर एक्झाम्पल नाविन्य नथ हे आम्ही कलेक्शन लॉन्च केलेलं होतं. नाविन्य साज, आपले कोल्हापुरी साज जे आहे ते टिपिकल कोल्हापुरी साज, त्याच्यातला मूळचा बाज तसाच ठेवून नवीन पद्धतीने लोकांना पेश केले. नाविन्य नथ तुम्हाला मी म्हटलंच तसं, नाविन्य साज, नाविन्य ठुशी,
अशी जी बरीच कलेक्शन आम्ही लॉन्च केली ना, तर त्या कलेक्शनला स्पेशली नवीन जनरेशनकडून खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. आत्ताच म्हणजे आपण म्हणून नवीन जनरेशन लग्न सराई आहे, दिवाळी लोक सोनं खरेदी करतात, पण आत्ताच आपल्या पंतप्रधानांनी सांगितलंय सोनं खरेदी करू नका. तर त्याचा नक्की कसा इम्पॅक्ट आहे आणि एकूणच युद्धाचा आणि सोन्याचा काय संबंध आहे? आधी पहिल्या प्रश्नाकडे आपण येऊया. मोदी साहेबांनी जे सांगितलं ते अर्थात सरकारला शेवटी बॅलन्स ऑफ पेमेंट सिच्युएशन ती त्यांना बघायला लागते. तर त्याच्यामुळे सोनं आपल्याकडे 95% आपलं सगळीकडे आपलं इम्पोर्ट होतं, त्याच्यामध्ये आपलं फॉरेन एक्सचेंज जातं, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. तर त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीने त्यांनी सांगितलं ते ठीक आहे. त्याच्यामुळे लोक काही पर्टिक्युलर सोनं फार कमी घेतील असं मला स्वतःला वाटत नाही. म्हणजे एखाद्याला 10 ग्राम घ्यायचं तो कदाचित 9 ग्राम घेईल, पण पॉसिबल आहे. त्याच्याही पेक्षा म्हणजे आत्ता सध्या आपण अगदी पेपरातले रिपोर्ट जर बघितले तर जी काय थोडीशी मंदी आपल्याला दिसते त्याचं कारण हे आहे की आता मध्ये गव्हर्नमेंटनी कस्टम्स ड्युटी वाढवली. आता ती कस्टम्स ड्युटी वाढवल्याच्या नंतर 10 ग्रामला ऑलमोस्ट एकदम 8 ते 10 हजार रुपये एकदम भस्कन एका दिवसात रेट वाढला. आता जेव्हा कधीही म्हणजे आता ही गोष्ट तसं बघायला गेलं तर सगळ्या कॉमोडिटीजला पण ही गोष्ट ऍप्लिकेबल आहे की एखाद्या कुठल्या कॉमोडिटीची गोष्ट एकदम ओव्हरनाईट भस्कन जेव्हा वाढते ना तेव्हा त्याला एक नी जर्क रिॲक्शन येते. आणि मग नी जर्क रिॲक्शन म्हणजे काय की लोकांना वाटतं अरे बापरे हे फारच महाग झालं, मी आता घेत नाही किंवा मी आता थांबतो. ओके, सो ही एक नी जर्क रिॲक्शन आहे. ती साधारणपणे पुढचे 10, 15, 20, 25 दिवस राहते. मग थोड्या दिवसांनी काय होतं की हळूहळू लोक त्या रेटला मानसिक दृष्ट्या ते ऍडजस्ट होतात, अकस्टम होतात, हाच रेट आहे आता. ओके, आणि मग तो डल पिरियड जो असतो तो संपतो. म्हणजे आता ही गोष्ट तसं बघायला गेलं तर तुम्ही आता रिअल इस्टेट प्राइसेस बरोबर आहे, तर 20 वर्षापूर्वी जिकडे 5,000 प्राइसेस होत्या तिथे आता 50,000 झाले. बरोबर आहे, पण 50,000 झाल्या म्हणजे लोक कोणी घेत नाही आहेत का? नाही, लोक घेतातच आहे. सो ते तसंच आहे. म्हणजे ती थोडीशी मधली एक पासिंग फेज असते. ती पासिंग फेज जेव्हा जाते मग त्याच्यानंतर आपण म्हटलं असं की लोक मेंटली अकस्टम्ड होतात आणि मग परत खरेदीला सुरुवात करतात. आता मगाशी तुम्ही युद्धाचा जो विषय काढला तर आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा काय घडामोडी वगैरे हा सगळा विषय ऍक्च्युली इतका कॉम्प्लिकेटेड आहे ना की त्याच्यावरती खरं म्हणजे तुम्ही आणि आम्ही एक्सपर्ट ओपिनियन देऊ शकत नाही असं माझं मत आहे. पण तरी सुद्धा जे काय आपल्याकडे नॉलेज आहे, युद्धामुळे काय होतं की बेसिकली ट्रेड रूट्स बदलतात. ओके, आता उदाहरण द्यायचं झालं तर एक 4-5 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे रशिया आणि युक्रेन वॉर चालू झालं. आता ते वॉर चालू झाल्याच्या नंतर युरोपियन कंट्रीजने ठरवलं की आता आम्ही काय रशियाकडून गॅस घेणार नाही का कमी घेणार, जे काय असेल ते. बरं, मग गॅस CNG वगैरे तर म्हणजे ही बेसिक गोष्ट आहे, ती लागणारच आहे. मग त्यांनी कदाचित ठरवलं असेल की आता ठीक आहे आम्ही रशियाकडून घेणार नाही तर मग आम्ही काय कॅनडाकडून किंवा नॉर्वेकडून घेऊ. मग त्यांनी त्यांच्याकडून घ्यायला सुरुवात केली की आता फॉर एक्झाम्पल नॉर्वे किंवा कॅनडा किंवा जी कुठली कंट्री असेल त्यांचे जे एक्झिस्टिंग कस्टमर समजा आपण घेत असू कॅनडाकडून गॅस, बरोबर आहे. आता कॅनडा काय म्हणतं की अरे माझ्याकडे युरोपियन कंट्रीजच घेत आहेत तर मी तुमच्याकडे एवढ्या लांब कशाला पाठवू. बरोबर आहे की मग ते म्हणतात अरे आता आम्ही काय तुम्हाला पाठवू शकणार नाही, म्हणजे आता आम्ही इथेच विकणार, तुमचं तुम्ही दुसरं बघा. मग आपल्याला दुसरीकडे कुठेतरी बघायला पाहिजे. मग आपण समजा ठरवलं की अरे बापरे ठीक आहे मग आता आपण फॉर एक्झाम्पल साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज कडून कोणाकडून तरी घेऊ. मग आपण तिकडनं घ्यायला गेलो की तिकडचा काय म्हणायचं आपण दळणवळण वाढलं, तिकडची फ्रेट रेट्स वाढले आणि फ्रेट रेट्स वाढले की तिकडच्या पर्टिक्युलर सेक्शन मधल्या तिकडनं इम्पोर्ट होणाऱ्या सगळ्याच गोष्टी महाग झाल्या. म्हणजे त्या गोष्टी त्या सगळ्या इतक्या इंटरकनेक्टेड आहेत. म्हणजे आपण बटरफ्लाय इफेक्ट ज्याला म्हणतो ना, बटरफ्लाय इफेक्ट म्हणजे काय की एखाद्या फुलपाखराने नुसते पंख हलवले तरी त्याचे कुठेतरी दूरगामी परिणाम होऊ शकतात. जग आता हे खेडं झालेलं असं बरीचदा म्हटलं जातं ना, ते इतकं खरं झालंय. सो युद्धामुळे ह्या बारीक सारीक गोष्टींमुळे सगळ्या कॉमोडिटीजच्या प्राइसेसवरती खूप फरक पडतो. युद्ध झाल्यामुळे आणखीन काय होतं की ट्रेड रूट्स एकदा ते डिस्टर्ब झाले की त्याच्यानंतर
मला एखाद्या आपल्या भारताला म्हणजे कंट्री लेवलला असं आपण म्हणू, त्यांना नवीन एखाद्या कंट्रीशी जर त्यांना व्यवहार करायचा आहे तर आयदर म्हणजे व्यवहार आंतरराष्ट्रीय व्यवहार करायला तुम्हाला शेवटी मीडियम लागतं. बरोबर आहे की मला तेल घ्यायचं आहे किंवा काय मला इम्पोर्ट जे काय कॉमोडिटी करायचे ते आपण म्हणणार आम्ही रुपये देतो, तो म्हणणार त्याची करन्सी देतो, मग ते काय गणित जुळत नाही. बरोबर आहे. म्हणजे त्याचा रेट कोण ठरवणार? मग अल्टिमेटली ते शेवटी गणित डॉलरपाशी येऊन थांबतं. आता तुम्हाला माहिती आहे म्हणजे जगभरात सगळीकडे ते डी-डॉलरायझेशन चालू आहे. बरोबर आहे. मग आता समजा मला ते डॉलरमध्ये समजा व्यवहार नसेल करायचा तर मग मी कशामध्ये व्यवहार करायचा? म्हणजे बेसिक गोष्टी ज्या देशाकरता लागतात आपल्याला, आता समजा गहू तांदूळ फॉर एक्झाम्पल, अन्न, फर्टिलायझर, या आपल्या बेसिक गोष्टी आहेत. म्हणजे त्या जर उद्या मिळाल्या नाहीत तर अनरेस्ट होईल आपल्याकडे. आणि त्या जर मला घ्यायची वेळ आली, म्हणजे मला कुठूनही मिळालेच नाहीत आणि मला घ्यायची वेळ आली, तर मला काय मीडियम आहे? तर आत्ता ते डॉलर सोडून आत्ता फक्त सोनं आहे. बरोबर. ओके. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1991 साली जेव्हा आपली अर्थव्यवस्था अडचणीत होती तेव्हा आपल्या गव्हर्नमेंटनी सोनं प्लेज केलेलं. हे सगळ्यांना माहिती आहे. ओके. तर म्हणजे शेवटी काय झालं, सोनं प्लेज करूनच आपल्याला काय म्हणायचं आपण, आपल्याला फॉरेन करन्सी मिळाली. असं आहे. आणि मगाचा आपण मुद्दा घेऊ थोडासा की जरी मोदी साहेबांनी सांगितलं की अरे तुम्ही सोनं घेऊ नका वगैरे वगैरे, जे काय रिझन असेल ते, तरी सुद्धा दर 4-5 वर्षांनी किंवा मे बी 5-7 वर्षांनी असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतः टनामध्ये गोल्ड घेते. आता ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे गव्हर्नमेंटच. ते गव्हर्नमेंटच जर स्वतः गोल्ड घेत असेल तर मग तुम्ही लोकांना कसं काय सांगणार की तुम्ही गोल्ड घेऊ नका? ओके. सो तर त्याचा एवढा काय फार मोठा परिणाम होईल असं मला तरी वाटत नाही. गोल्ड घेण्याबद्दलच एक मुद्दा आहे आणि तुम्ही नीजर्क इफेक्ट जो बोललात, तर आता जे मिलेनियल यंग जनरेशन आहे ज्यांना सोन्यात गुंतवणूक करायची, आपण दागिने हा विषय सध्या बाजूला ठेवूया, गुंतवणूक करायची, तर तरुण पिढी एक चांगल्या रेटची वाट बघत बसते जो कधीच गाठता येत नाही. असं वाटतं की एवढ्या रेटला आलं, एवढं कमी झालं की घेऊ, ते राहून जातं, ते कधीच होत नाही. असं म्हणत म्हणत आपण फक्त वाढणारे रेट बघतो आणि म्हणतो अरे तेव्हा घेतलं असतं तर इतका होता. तर व्हॉट इज द करेक्ट टाइम टू स्टार्ट इन्व्हेस्टिंग? म्हणजे जर कोणी नव्याने त्यांना गुंतवणूक करायची असेल तर योग्य वेळ ही आहे, हे कसं ओळखायचं? खरं सांगायचं तर हे डिफिकल्ट आहे. कारण जसं स्टॉक मार्केटबद्दल सुद्धा बोललं जातं की तुम्हाला एक्झॅक्टली मार्केट बॉटम आउट कधी झालंय हे काही तुम्हाला कळणं शक्य नाही. तर तसाच सोन्याचा रेट सुद्धा आज जर मला कोणी विचारलं, बरोबर आहे, तर आज रेट कमी आहे का जास्त आहे असं लोक विचारतात, तर मी त्यांना असं सांगतो की कमी किंवा जास्त इज अ रिलेटिव्ह टर्म. बरोबर. ओके. सो गेल्या 4-8 दिवसातलं कमी आहे का? तो हो कमी आहे असं मी सांगू शकतो. पण ह्याच्या पुढे तो जर अजून कमी झाला तर मग ह्या कमी म्हणण्याला काय अर्थ नाही. किंवा ह्याच्या पुढे वाढला तर मग हा जास्त मी म्हटलं तरी त्यालाही अर्थ नाही. सो मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा तुमच्याकडे काही डिस्पोजेबल इन्कम आहे तर त्या रेटला समजा तुम्ही एक प्लॅनिंग असेल समजा तुमचं, किंवा वर्षभरातून मला काय 50 ग्रॅम मला सोनं घ्यायचंय, आज तुमच्याकडे पैसे आहेत ना, तर आज निदान 1/3 एवढं तरी सोनं तुम्ही लगेच घेऊन टाका. ओके. मला टोटल समजा 50 ग्रॅमचं माझं प्लॅनिंग आहे, तर आज तुम्ही 15-20 ग्रॅम पहिलं आधी घेऊन टाका. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जरी भाव वाढला, 8 दिवसांनी जरी भाव वाढला, तरी सुद्धा तुमचा पहिला 15-20 ग्रॅमचा परचेस ऑलरेडी झालेला आहे जो कमी रेटने झाला. बरोबर आहे. जरी रेट कमी झाला तरी सुद्धा पुढचं जे तुमचा परचेस आहे तो तुम्ही कमी रेटने करू शकता. असं करूनच तुम्हाला ती ॲव्हरेज प्राइस मिळू शकते. म्हणजे गोल्ड SIP आपण म्हणू शकतो. गोल्ड SIP तुम्ही त्याला म्हणू शकता. ह्या पुढेच एक जोडून मुद्दा की गोल्डला सेफ हेवन म्हटलं जातं, ते अजूनही ही टर्म आपण म्हणू शकतो का गोल्डसाठी? माझं पर्सनल मत असं आहे की ही टर्म आपण 100% खरी असं आपण म्हणू शकतो. सध्याच्या युगात तर अगदीच ती नक्की खरी असं आपण म्हणू शकतो. आता मगाशी आपण थोडासा तो डी-डॉलरायझेशनचा विषय आपण बोलत होतो. लोक सगळीकडे अख्खं जगभर म्हणजे डी-डॉलरायझेशन सगळ्या कंट्रीज का करतायत? तुम्हाला ओव्हरसीज जेव्हा ट्रेड करायचा असतो तेव्हा तुम्हाला एक मीडियम लागतं. आता इतके वर्ष ते मीडियम डॉलर्स होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे.
म्हणजे आपल्या देशाचे जे फॉरेक्स आहे, फॉरेक्स रिझर्व्ह आहेत, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह, हे सगळे दे आर स्टोर्ड इन टर्म्स ऑफ US$. ओके, मला असं वाटतं की बऱ्याचशा कंट्रीजचे फॉरेक्स रिझर्व्ह हे US$ मध्येच त्यांनी स्टोअर केलेले आहे. बरोबर. आता असं आहे की सध्याचे अमेरिकन राज्यकर्ते जे आहेत तर त्यांचा मूड जर तुम्ही बघितला तर उद्या त्यांनी फतवा काढला की अरे नाही काय आहे ते तुमच्याकडचे जे फॉरेक्स रिझर्व्ह आहेत ना, डॉलर्स जे आहेत ना, तर त्याला काही अर्थ नाही, ते आम्ही रिकग्नाइज करतच नाही. ओके, किंवा त्यांनी जशी काय रशिया आणि ह्यांच्यावरती वगैरे त्यांनी सँक्शन टाकलेली आहेत, मग काहीतरी त्यांचा मूड फिरला परत आणि त्यांनी आपल्यावरती सँक्शन टाकली, तर तुमच्याकडे असलेल्या फॉरेक्स रिझर्व्हचा काही फायदा नाही. म्हणजे ते तुम्ही कशालाही ते युटिलाइज करू शकणार नाही. काही गोष्ट तुम्हाला इम्पोर्ट करायची असेल, बेसिकली अगदीच महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या दृष्टीने एनर्जी सोर्सेस म्हणजे ऑइल, तरी ते तुम्हाला युटिलाइज करता येणार नाही. मग आता त्याच्यानंतर मला ऑइल तर लागणारच आहे, बरोबर आहे. मला मे बी गहू तांदूळ नसेल, दुसऱ्या काहीतरी गोष्टी असतील ज्या इम्पॉर्टंट आहेत, त्या मला घ्यायच्या तर आहेतच. मग ते घेण्याकरता माझ्याकडे मीडियम काय आता? सो दॅट कॅन बी ओनली गोल्ड. दॅट कॅन बी ओनली गोल्ड ऍक्च्युली. म्हणून ह्या अख्ख्या सगळ्या जगामध्ये लोक तो डॉलरायझेशनचा ट्राय करतायत, सगळ्या कंट्रीज, सगळ्या जगामध्ये. त्याच्यामुळे इवन चायना सुद्धा बेसिकली, इनफॅक्ट चायना इज द नंबर 1 कन्झ्युमर ऑफ गोल्ड, म्हणजे मोर दॅन इंडिया ऑल्सो. सो युरोपातल्या सगळ्या कंट्रीजना सुद्धा कळलंय की इतके दिवस त्यांना जो अमेरिकेचा जो त्यांना वरदहस्त होता तो आता त्यांना नाहीये. तर त्याच्यामुळे त्या सगळ्या कंट्रीज सुद्धा त्यांचे जे फॉरेक्स रिझर्व्ह आहेत हे हळूहळू ते गोल्डमध्ये कन्वर्ट करायला त्यांनी सुरुवात केली. तर त्याच्यामुळेच आपण बघितलं की गेल्या 4-5 वर्षामध्ये ज्या इतक्या प्राइसेस वाढलेल्या आहेत गोल्डच्या, तर प्रोडक्शन किंवा मायनिंग काय फार मोठं वाढलंय असं नाही, बरोबर, डिमांड वाढली, बरोबर, असं आहे. आपण म्हणजे भारतात 95% जास्त गोल्ड आपण इम्पोर्ट करतो, पण तरीही म्हणजे ते इम्पोर्ट प्राइसला आपण घेतो, तरी आपल्या सणासुदीला रेट वाढतो, असं का होतं? हा 100% गैरसमज आहे की आपल्या सणासुदीला सोन्याचे रेट वाढतात. हा 100% गैरसमज आहे. आपल्याकडे तुम्ही म्हणलात तसं 95% नाही, जास्तच सोनं सगळं आपल्याकडे इम्पोर्ट होतं. सोनं इम्पोर्ट होतं म्हटल्याच्या नंतर मग तो रुपी डॉलर रेट, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याच्या किमती काय आहेत, एखाद्या कंट्रीने त्यांचे पर्टिक्युलर बॉन्ड्स इश्यू केलेत का, अशा खूप गोष्टी आहेत. ह्या सगळ्या ह्याच्यामुळे जो सोन्याच्या रेटवरती फरक पडतो तो डायरेक्टली आपल्याकडे तो त्याचा इम्पॅक्ट होतो. आपल्याकडे म्हणजे 2 दिवसांनी आपल्याकडे दसरा आहे म्हणून आपल्याकडे आज रेट वाढलेत असं नाही. म्हणजे अगदी काहीतरी किरकोळ वाढत असेल तो, म्हणजे रुपीजमध्ये थोड्याशा काय 5, 25, 50 रुपयांनी, पण त्याचा मेजर इम्पॅक्ट आपल्याकडे नसतो. मागचा एक मुद्दा होता त्याच्यामध्ये थोडंसं एक सांगायचं होतं मला, तो आता हे आठवलं की सेफ हेवन. आपण सेफ हेवन जेव्हा म्हणतो ना तेव्हा एक गोष्ट आधी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, सोनं आपल्याकडे का विक्री होतं. ओके, ह्या आधी मूळ मुद्द्याला एक आपण जाऊया. असं धरा की एखाद्या अपर मिडल क्लास माणसाकडे 1,00,000-2 लाख रुपयाचा त्याच्याकडे डिस्पोजेबल इन्कम आहे, बरोबर आहे. आता या डिस्पोजेबल इन्कमचा तो काय काय करू शकतो, तो फिरायला जाऊ शकतो, तो इलेक्ट्रॉनिक गुड्स घेऊ शकतो, बरोबर आहे, तो सोन्याचा दागिने घेऊ शकतो. आता इलेक्ट्रॉनिक गोष्टी समजा किंवा दुसऱ्या काही गोष्टी म्हणजे घेतल्याच्या नंतर द मोमेंट तुम्ही शोरूमच्या बाहेर आलात की त्याची किंमत अर्धी आहे, बरोबर. ओके, सोन्याच्या दागिन्यांचं तसं नाही. ओके, आधी पहिली गोष्ट, तुम्ही सोन्याचा दागिना तुमच्या आईला, बहिणीला, बायकोला दिला की बायको तुमची खुश झाली. खरं म्हणजे चर्चा इथेच संपायला पाहिजे. ओके, जर तुमची बायको खुश होत असेल तर चर्चा खरं म्हणजे तिथे संपायलाच पाहिजे. पण तरी सुद्धा आपण पुढे जाऊया. त्या माणसाच्या मनात ॲट बॅक ऑफ द माइंड हा एक विचार असतो की चला आपली बायको तो खुश झाली, शिवाय हे जे मी पैसे टाकले हे माझे गेले नाहीत, ते आहेत माझ्याकडे. ओके, विच विल ग्रो, आणि मला 2-4 वर्षांनी मला समजा पैसे लागले तर ते अवेलेबल आहेत. ओके, सो दॅट इज वाय गोल्ड सेल्स इन इंडिया. सी, गोल्ड हे काय म्हणू आपण,
इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट हम्म. आणि कन्झ्युमर ड्युरेबल या दोन्हीचं एक वंडरफुल कॉम्बिनेशन आहे. हम्म. म्हणून सोनं विक्री होतं. हम्म. ओके. आता ते म्हणजे कॉमन मॅन जेव्हा सोनं घेतो हम्म. तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा हे सेफ हेवन आहे वगैरे वगैरे, हम्म. हा त्याला फारसा त्याचा फारसा त्याच्यात दृष्टिकोन नाही. बरोबर. बरोबर आहे. त्याच्या स्वतःच्या दृष्टीने काय आहे की अरे माझ्या बायकोला दागिना घालायला मिळाला, हम्म. बरोबर आहे, ती खुश झाली. हम्म. ॲट द सेम टाइम माझे पैसे गेले का, ते संपले का? नाही. हम्म. सी कन्झ्युमर ड्युरेबल कसं आहे की तुम्ही वापरून ती गोष्ट संपते. बरोबर. सोन्याचं तसं नाहीये. तुम्ही 25 वर्षांनी जरी ती कॉमोडिटी कुठेही घेऊन गेलात तरी तुम्हाला त्याचे पैसे मिळणार. बरोबर. सो दॅट इज वाय गोल्ड सेल्स इन इंडिया अँड इट विल कंटिन्यू टू सेल. कमोडिटी आणि दागिन्यांचाच विषय पुढे घेताना आजकाल हॉलमार्क कंपल्सरी आहे. कुठचेही आपण अगदी छोटासा दागिना केला तरी, तर तो कुठच्याही ज्वेलरकडे आपल्याला हॉलमार्क ज्वेलरी मिळू शकते. तरीही शुद्धता किंवा क्वालिटी, फिनिशिंग आपण म्हणू, ते कसं वेगळं असतं म्हणजे ज्वेलर टू ज्वेलर? बरोबर. असं बघायला गेलं तर हॉलमार्किंग बरोबर आहे, हे आपल्याकडे जवळजवळ असं म्हणून एक 15-20 वर्ष आपल्याकडे चालू आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की त्याच्या आधी क्वालिटी कंट्रोल आपल्याकडे एवढा नव्हता. ओके. जो गल्फ कंट्रीजमध्ये स्पेशली दुबईमध्ये वगैरे खूप चांगला क्वालिटी कंट्रोल त्यांच्याकडे होता. आणि मग त्यावेळेला लोक सांगायचे की अरे हे दुबईचं गोल्ड आहे, म्हणजे हे काही इंडियन गोल्ड नाही, हे दुबईचं गोल्ड आहे. पण आता जसजसं आपल्याकडे हॉलमार्किंग उपलब्ध झालंय, हॉलमार्किंग म्हणजे काय माहिती का, की एखाद्या ज्वेलरनी वस्तू बनवली किंवा मॅन्युफॅक्चररनी वस्तू बनवली की त्याला ती वस्तू गव्हर्नमेंट अप्रूव्ड लॅबोरेटरीजमध्ये पाठवायला लागते. ते चेक करतात. त्यांच्याकडे हायली सॉफिस्टिकेटेड मशीन्स असतात. ते चेक करतात, त्याच्यावरती स्टॅम्प मारतात. ती लॅबोरेटरी जेव्हा स्टॅम्प मारते तेव्हाच त्याला हॉलमार्किंग असं म्हणतात. बरोबर. मी माझा घरी घरी काहीतरी स्टॅम्प मारला तर त्याला हॉलमार्किंग म्हणत नाही. सो एक क्वालिटी कंट्रोल, एक बेसिक क्वालिटी कंट्रोल आता हा आपल्याकडे तो एक क्रिएट झाला. आता आपण फिनिशिंग पाशी येऊ. फिनिशिंग म्हणजे ही इतकी काय म्हणू आपण, थोडी सूक्ष्म किंवा सटल गोष्ट आहे ती. म्हणजे ती थोडीशी शब्दात वर्णन करता येणार नाही. म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे आपण दुसरं एखादं एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं तर कार, बरोबर. तर कारचे वेगवेगळे ब्रँड आहेत. शेवटी तुम्ही इकडनं तिकडे जाणार आहे तर जायला अर्धा तास लागणार आहे का अर्धा तास लागणार आहे, बरोबर आहे. त्याच्यात काही फरक नाही आहे. आता तरी सुद्धा 2 कारची प्राइस, एकाची 10 लाख आणि एकाची 50 लाख असते, बरोबर आहे. ती अनुभव घ्यायची गोष्ट आहे. ओके. सो तसंच फिनिशिंग हे तसं शब्दात वर्णन करता येण्याजोगी गोष्ट नाही. सो आमच्यासारखे ब्रँड्स काय करतात की आमचं स्वतःचं क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असतं. किंवा आता लोकांना कायम व्हरायटी पाहिजे असते. सो 1-2च काय म्हणतो आपण सप्लायर्सकडून दागिने सोर्स न करता पूर्ण देशभरातले व्यापारी त्यांचा माल घेऊन येतात. मग त्याच्यामध्ये ज्यांचं चांगलं फिनिशिंग असतं तर त्यांच्याकडूनच तो माल सिलेक्ट केला जातो. आणि अल्टिमेटली जेव्हा एखादी बेटर फिनिशिंग असलेली गोष्ट जेव्हा कस्टमर सोबत ठेवली जाते आणि त्याला जेव्हा आपण सांगतो की बघा ही गोष्ट अशी आहे, ही गोष्ट अशी आहे, ही 100 रुपये आहे, याचं बेटर फिनिश आहे, ही 125 रुपयाची, तर 10 पैकी 9 वेळेला लोक ती 125 रुपयाची गोष्ट घेतात. असं म्हणजे जर तुम्ही ती क्वालिटी जर लोकांना सांगू शकलात, जर त्यांना ती पटवू शकलात आणि ती दाखवू शकलात तर लोक नक्की म्हणजे क्वालिटी करता पैसे द्यायला तयार असतात. असं आहे. आणि त्या दागिन्यांचाच विषय आपण बोलतोय. आपण जेव्हा एखादा जुना दागिना नेतो, नवीन बनवतो, तेव्हा घट घेतात, तर हे नेमकं काय असतं? बरोबर. घट घेतात म्हणजे ह्याचा अर्थ ऍक्च्युली काय माहिती आहे का, ज्वेलरला किंवा सोनाराला ती घट येते. ओके. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता एखाद्या व्यक्तीकडे त्याचा जुना दागिना आहे, बरोबर आहे, 10 ग्रामचा दागिना आहे असं धरू आपण. आता तो त्याच्या 20-25 वर्षापूर्वीचा जर दागिना असेल तर तो त्याचा काही हॉलमार्क नाहीये, बरोबर आहे. सोन्याच्या दागिन्यांमध्ये ना 2 टाईपच्या प्युरिटीज असतात. एक मेल्टिंग प्युरिटी आणि एक स्किन प्युरिटी. स्किन प्युरिटीचा अर्थ काय की वरच्या वरती त्याची जी प्युरिटी लागेल त्याला म्हणतात स्किन प्युरिटी. मेल्टिंग प्युरिटी म्हणजे काय
की तो दागिना पूर्णपणे गाळून शुद्ध करून झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर त्याची जी पर्सेंटेज प्युरिटी असेल दॅट इज कॉल्ड मेल्टिंग प्युरिटी. हॉलमार्कच्या दागिन्यांमध्ये एखादा दागिना समजा 22 कॅरेटचं स्टॅम्पिंग असेल तर त्याची मेल्टिंग प्युरिटी रिफाईन करून घेतल्याच्या नंतरची प्युरिटी सुद्धा बरोबर 22 कॅरेटच आहे. आता एखादा कस्टमर तो जुना दागिना घेऊन आलं तर त्याची मेल्टिंग प्युरिटी म्हणजे गाळून शुद्ध केल्याच्या नंतरची प्युरिटी समजाची बरोबर 22 कॅरेट नसेल तर आता त्या ज्वेलरला नवीन वस्तू जी द्यायची ती प्रिसाईज 22 कॅरेटची द्यायची. म्हटल्याच्या नंतर जुन्या दागिन्यामधून त्याला जे सोनं मिळालं पाहिजे ते सुद्धा प्रिसाईज प्युरिटीचं मिळालं पाहिजे. त्याच्यामुळे समजा 10 ग्रामचा त्याने जर दागिना दिला तर त्याच्यातून पूर्ण 10 ग्राम शुद्ध सोनं मिळणार आहे का? तर नाही मिळणार. 9 ग्रॅम मिळेल, 8 ग्रॅम मिळेल, जे काय त्याच्या प्युरिटीनुसार असेल. त्याच्यामुळे त्याला त्या तेवढ्याच गोष्टीचं त्याला ते क्रेडिट मिळू शकतं. बरं, आता कसं आहे की ही प्युरिटी चेक करायला बऱ्याचशा ब्रँडेड ज्वेलरकडे मशीन्स असतात, लाईव्ह मशीन्स असतात. त्या मशीनमध्ये कस्टमर पण बघू शकतो. म्हणजे आता ती काय सब्जेक्टिव्ह टेस्ट नाहीये की मी माणूस बसवलाय त्याला वाटलं एवढा टच तो म्हणून तेवढा टच देणार, असं नाहीये. ते कस्टमर तो टच बघू शकतो. बरोबर आहे. इनफॅक्ट त्याचा फायदा झालाय असं मी म्हणेन. सो तुम्ही घट किंवा झळ जी कापली जाते ना तर ती येते नाही लाजाने. असं धरा की एखादं 24 कॅरेटचं बिस्किट आहे तर त्याच्यामध्ये कोणी घट नाही काढणार. आणि आता घट आणि ह्याच्यात आपण बोलू, दागिने आजकाल ई-कॉमर्स वेबसाईटवर पण सगळे अवेलेबल आहेत. तुमच्याबरोबर अनेक ज्वेलर्सच्या वेबसाईट्स आहेत, पण दागिना ही एक अशी गोष्ट आहे आपण म्हणू की जी जाऊन अनुभवून ट्राय करून घेणं लोक पसंत करतात. प्लस ती ऑनलाईन पण अवेलेबल आहे. तर मग लोकांची खरेदी नेमकी कुठे होते? आता मगाशी मी म्हटलं असं की आमची स्वतःची आता ई-कॉमर्स कंपनी आहे. काय झालं की सोन्याच्या किमती गेल्या 4-5 वर्षात इतक्या वाढल्या आहेत. बरोबर आहे. तर नुसती 10 ग्रॅमची वस्तू असेल तरी त्याची जवळजवळ 1.5 ते 2 लाख रुपये किंमत होते. बरोबर आहे. म्हणजे काय अगदीच ती कमी प्राइस त्याची नाही झाली. एक्सक्यूज मी. त्याच्यामुळे आत्ता सध्याचा जरी ट्रेंड असा आहे की छोट्या वस्तू 2-3-4 ग्रॅमच्या वस्तू ज्या आहेत, अगदी लाईट वेट ज्वेलरी वगैरे जे आहे ना, तर ही जास्त करून सेल होते ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती, किंवा ज्याच्यामध्ये स्टँडर्डायझेशन आहे. म्हणजे 10 ग्रॅमचं गोल्ड, बरोबर, कॉईन, बिस्किट, तर बुलियन ज्याला म्हणतात, तर ज्याच्यामध्ये स्टँडर्डायझेशन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये डिझाईन किंवा काय वगैरे असा काय कॉन्सेप्टच नाही. ओके. तर ह्या गोष्टी बुलियन हे जास्त ऑनलाईन सेल होते. आता दागिना ज्या आपण त्याला म्हणतो ना, तर एकतर आता ॲज आय सेड लाईट वेट ज्वेलरी आता थोडी सेल होते. आणि आय थिंक इट विल टेक सम टाइम की लोक 1.5-2-5 लाखाच्या गोष्टी ऑनलाईन खरेदी करतील. तर त्याला अजून थोडासा वेळ जायला लागेल असं वाटतं मला. बरोबर. कारण एवढ्या ऑफकोर्स प्राइसच्या वस्तू, आणि सपोज एखादा नेकलेस असेल तर पटकन आपण म्हणू की अरे जाऊन ट्राय करून बघूया. सो इट इज त्याच्यात ती टच आणि फीलचा जो आस्पेक्ट आहे ना, तो अजून म्हणजे आपण त्याला ब्रिक अँड मोर्टार बिझनेस असं त्याला म्हटलं जातं. तर ज्वेलरी हा बऱ्यापैकी अजून त्याच कॅटेगरीतला बिझनेस आहे. दुसरं असं आहे की ह्याचं हँडलिंग जे आहे ना ते खूप कॉस्टली आहे. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही ऑनलाईन एखादी गोष्ट खरेदी करता तेव्हा त्या कुरिअर कंपन्या पैसे घेतात त्याचे. बरोबर आहे. आता त्या सगळ्या कुरिअर कंपन्या दागिन्यांचं हँडलिंग करत नाहीत. देर आर व्हेरी फ्यू कंपनीज, हार्डली 2-3 चांगल्या ब्रँडेड चांगल्या कंपनी त्याच फक्त त्या हँडल करतात. कारण आता ऑनलाईनच्या खरेदीमध्ये लोकांना काय सवय आहे, आम्ही 2 लाखाचा दागिना मागितला आणि माझ्या घरी आला. मी आता कसं होतं की त्या प्लॅटफॉर्मवरती ना तुम्हाला रिअल लाईफ साईज दिसत नाही. बरोबर आहे. तो तुम्ही फोटो बघता, तो तुम्ही एनलार्ज करून बघता, म्हणजे ती एवढी गोष्ट असेल ती तुम्ही एवढी करून बघता. मग प्रत्यक्षात जेव्हा ती गोष्ट घरी येते तेव्हा लोकांना वाटतं अरे बापरे ही एवढी छोटी आहे का गोष्ट, म्हणजे एवढी छोटी गोष्ट आहे, मग ती मला नको. आता ते परत रिटर्न करणार, पण ह्या रिटर्न करण्यामध्ये परत कुरिअर कंपनी खूप पैसे घेते. कारण हे सगळं जोखमीचं काम आहे. म्हणून मग ते तेवढं व्यवहार्य पण होत नाही. ते हँडलिंग बिल्डिंग खूप त्याच्यात प्रॉब्लेम जास्त होतात हँडलिंगमध्ये. कारण थोडंसं जरी डॅमेज काहीतरी झालं की ते डायरेक्टली हजारामध्ये जातं. असं होतं.
ऑनलाईन तुम्ही म्हणालात की कॉईन्सची विक्री जास्त होते, तर आपण जेव्हा ऑनलाईन बरेच वेबसाईट्सवर कॉईन्स बघतो तर त्याही वेगवेगळ्या कंपनीच्या असतात. बरोबर. त्यांची प्युरिटी सेम असते, 24 कॅरेट, ग्रॅम सेम लिहिलेलं असतं, तरी त्यांच्या प्राईसमध्ये डिफरन्स का असतो? असू शकतो. आता त्याचं कारण काय सांगतो तुम्हाला, की आता बेसिक प्रॉडक्ट आहे की ते गोल्ड आहे, बरोबर आहे. आता गोल्ड घेतल्याच्या नंतर तुम्ही नंतर त्याचं काय करणार आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा असतो, बरोबर आहे. सो आयदर ते एक्सचेंज होतं किंवा ते एनकॅश होतं, बरोबर आहे. ऑलमोस्ट 10 पैकी 9 केसेसमध्ये ना ते एक्सचेंज होतं, म्हणजे ते देऊन नवीन वस्तू घेतली जाते. आता मी जेव्हा एक्सचेंज करणार आहे तर मग ते एक्सचेंज करायला मी कोणाकडे जाणार आहे? मग ज्याच्याकडे मी जाणार आहे तर तो त्याची बरोबर व्हॅल्यू देणार आहे का? हे सगळे प्रश्न तुम्ही विचारात घ्यायला पाहिजे. ओके, आता मी एखाद्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी गोल्ड घेतलं, बरोबर आहे. त्यांनी गोल्ड विकलं मला, त्याची प्राइस बाकीच्या समजा ज्वेलरपेक्षा कमी असं धरू चर्चा मग. आता जर तुम्हाला ते विकायचं असेल आणि एक्सचेंज करायचं असेल आणि ती जी काय कंपनी आहे ती ते घेणारच नसेल परत, तर देन यू आर स्टक अप. बरोबर. मग तुम्हाला काय पाहिजे? मग तुम्ही तुमच्या ज्वेलरकडेच तुम्हाला ते घेऊन जायला पाहिजे दागिने एक्सचेंज करण्याकरता. मग अशा वेळेला म्हणून लोक काय करतात की अरे मला ह्याचं नंतर काय करायचं आहे, मला ना ह्याचा दागिना बनवायचा आहे. सो इट्स बेटर की दागिने मला कोणाकडे करायचे आहेत, एक 2-3 ब्रँड्स आहेत. मग शक्यतो मी त्यांच्याच ब्रँडेड मी गोष्टी घेतो की ज्या योगे त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर मला फुल व्हॅल्यू मिळेल. बरोबर. पुढची प्रोसेस आपली नीट होईल, पुढची प्रोसेस आपली कन्व्हिनियंट होईल, आपल्याला बेटर व्हॅल्यू मिळेल, फुल व्हॅल्यू मिळेल बेसिकली. सोन्याबरोबरच आपण चांदीची गोष्ट करूया. चांदीला तेवढं आपण काय म्हणू प्रेस्टीज नाहीये वर्षानुवर्ष जेवढं सोन्याला आहे. आणि पण आजकाल चांदीची ज्वेलरी पण खूप ट्रेंडिंग आहे, स्त्रियांना खूप आवडतं सिल्वर ज्वेलरी घालायला. तर त्या मार्केटमध्ये काय व्हरायटी आहे किंवा हाऊ इज द सिल्वर ज्वेलरीचं मार्केट आपल्याकडे थोडंसं बाल्यावस्थेत आहे असं मी म्हणेन. अगदी अगदी खूप बाल्यावस्थेत असं नाही, ते अजून मॅच्युअर व्हायचंय. बरोबर. एवढे डिझाईन्सही हा, आणि त्याच्यात कसं होतं तुम्हाला सांगतो. आता एखादा 100 रुपयाचा सोन्याचा दागिना असेल, त्याच्यामध्ये 80 ते 85 रुपये सोन्याचे असतात अंदाजे, 15 ते 20 रुपये मेकिंग चार्जेस. तो जेव्हा केव्हा कस्टमर ती एक्सचेंज एनकॅश करायला जातो तेव्हा ते जे काय 15-20 रुपये आहेत मेकिंग चार्ज तेच फक्त जातात. हा जो मेकिंगचा कॉम्पोनंट आहे हा सिल्वर ज्वेलरीमध्ये जास्त असतो. ओके, आता हे तुम्हाला सोन्याचं एक्झाम्पल दिलं, तसंच 100 रुपयाची एखादी सिल्वर ज्वेलरी असेल तर तो मेकिंग चार्जेसचा कॉम्पोनंट 30-40-50% पण असू शकतो. ओके, सो आता काय झालंय की अजूनही भारतीय मानसिकता अशी आहे की मी सोनं किंवा चांदी काही जरी मी वस्तू घेतली तरी ह्याची रिटर्न व्हॅल्यू काय, असं लोक इथे प्रश्न विचारतात, जे परदेशात कोणी विचारत नाही. ते परदेशात ते जे लोक विकणारे असतात त्यांनाच माहिती नसतं आधी. ते म्हणतात एक्सचेंज व्हॅल्यू वगैरे काही नाही, एकदा उतरलात की संपलं. तर आता त्याची रिटर्न व्हॅल्यू जेव्हा जर सिल्वरच्या दागिन्यांची जर तुम्हाला सांगायची असेल तर ती 100ची करायची 60 होऊ शकते, 70 होऊ शकते. तर त्याच्यामुळे ते मार्केट मॅच्युअर व्हायला थोडासा वेळ लागेल अजून. हळूहळू कॅचअप होत येते, नाही असं नाही. पण अजूनही तुम्ही जर बघितलं की एखाद्या पार्टीजमध्ये वगैरे सिल्वर ज्वेलरी घातली जाईल, पण आपली ट्रॅडिशनल फंक्शन जी आहेत लग्नासारखे वगैरे तर त्याच्यामध्ये सिल्वर ज्वेलरी अजून एवढी घातली जात नाही असं. मग त्याच्यामध्ये कदाचित थोडीशी फॅशन ज्वेलरीचा ट्रेंड आहे, पण फॅशन ज्वेलरी सुद्धा एक त्याला लिमिटेशन आहे. म्हणजे बरेचदा आमचं तरी ऑब्झर्वेशन असं आहे की आता एखादं लग्न जरी म्हटलं तरी त्या लग्नामध्ये सुद्धा एक 2-3 वेगवेगळ्या म्हणजे हे असतात, विधी असतात. मग काय करतात की प्रॉपर लग्नाचे विधी असतात तेव्हा आपले नेहमीचे ट्रॅडिशनल सोन्याचे दागिने घालतात, आणि मग त्याच्यानंतर समजा नवरा नवरीला समजा स्टेजवरती उभं राहायचं असेल तर मग ती काहीतरी फॅशन ज्वेलरी घातली, इमिटेशन ज्वेलरी घातली. सो आता लोक त्या सगळ्याची कॉम्बिनेशन करतात आणि प्रत्येकाचं डिसिजन घेतात असं आहे. मार्केटचा आपण विषय घेतला, एक साधारण समीकरण लोकांना माहिती आहे, टेक्निकली नॉलेज नाहीये, पण मार्केट वाढलं की सोन्याचा रेट कमी होतो किंवा असं वाईस वर्ष जे आहे, तर ते गणित काय आहे? स्टॉक मार्केटचा आणि गोल्डच्या रेटचा तसा अर्थार्थी फार नाही संबंध,
मगाशी आपण जो युद्धाचा विषय काढला तर आता दिस इज अ कॉमन नॉलेज की युद्धामुळे एक अनसर्टेनिटी वाढते आणि त्याच्यामुळे मग गोल्डचे रेट वाढतात. हे तर कॉमन नॉलेज आहे. जिओ पॉलिटिकल सिच्युएशन जेव्हा केव्हा टेन्स होते तेव्हा सोन्याचे रेट वाढतात. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट झालेली तुम्हाला सांगायला मला आवडेल की जेव्हा आपलं आता अखाती ह्याच्यातलं जेव्हा वॉर चालू झालं, अमेरिका आणि इराणचं जेव्हा वॉर चालू झालं, तेव्हा काय झालं की सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की ऑइल प्राइसेस एकदम वाढले. म्हणजे ज्या 60-65च्या लेवलला होत्या त्या डायरेक्टली 120ला गेल्या. ओके, आता ह्या ज्या 120ला गेल्या त्या तिथे सस्टेनेबल नाही आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, सो आंतरराष्ट्रीय मार्केटमधले जे जे मोठे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत, म्हणजे ज्यांची लाखो करोडो ह्याच्यामध्ये डॉलर्समध्ये इन्व्हेस्टमेंट असते, या सगळ्या लोकांनी काय केलं, त्यांनी गोल्डमधल्या इन्व्हेस्टमेंट्स त्यांनी कमी केल्या, लिक्विडेट केल्या आणि त्यांनी ह्याच्यामध्ये पोझिशन घेतल्या ऑइल्समध्ये, ऑइलच्या फ्युचर्समध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी पोझिशन घेतलं. त्याचं कारण म्हणजे त्याचा परिणाम म्हणून 1 ते 2 दिवस सोन्याची प्राइस एकदम खाली आलेली होती. म्हणजे जी 150-52च्या लेवलला होती ना, ती 1-2 दिवस 130, 135, 136च्या लेवलला आलेली. कारण त्याने त्या पोझिशन ज्या घेतल्या, सोन्यातल्या पोझिशन लिक्विडेट केल्या आणि तिकडे पोझिशन घेतली. ओके, सो ही एक वेगळी सिच्युएशन नेहमीच्या पेक्षा आपल्याला दिसली. अदरवाईज आपल्या इकडचं स्टॉक मार्केट आणि गोल्ड असा फारसा त्याच्यात संबंध येत नाही. गोल्ड हे जसं आपलं इंडियामध्ये एक काय आपण म्हणू मौल्यवान धातू मानला जातो, तो जगभरात सगळीकडे तसा मानला जातो का? जगभरात सगळीकडे इन्स्टिट्यूशनल किंवा गव्हर्नमेंटच्या लेवलला मानला जातो, पण पर्सनल लेवलला तेवढा मानला जात नाही. इन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंटच्या लेवलला सांगायचा मुद्दा काय की इव्हन इंडियातले असतील किंवा बाहेरच्या देशातले पण असतील, म्युच्युअल फंड्स वगैरे जे आहेत की त्यांचे सुद्धा एक पर्टिक्युलर पर्सेंटेज ऑफ त्यांचे रिझर्व्ह हे गोल्डमध्ये ठेवलेले असतात. मे बी 5% असतील, 10% असतील, किंवा सगळ्या गव्हर्नमेंट जी आहेत, सगळ्या वेगवेगळ्या देशांची गव्हर्नमेंट, तर त्या प्रत्येकाचे तर त्यांचे स्वतःचे सोन्याचे साठे असतातच आणि ते सिच्युएशननुसार ते लोक कमी जास्त करतच असतात. जसं मगाच्या चर्चेमध्ये आपण म्हटलं की आता या सगळ्याच कंट्रीज त्यांचे सोन्याचे साठे प्रत्येक जण थोडे वाढवतोय असं आहे. सो आपल्याकडे सोन्याला जे काही स्टँडिंग आहे ते पर्सनल लेवलला जे आपल्याकडे सगळ्यांचं स्टँडिंग आहे, कन्झम्पशन करता जे आपण सगळेजण वापरतो, ते बाहेरच्या देशामध्ये तेवढं वापरलं जात नाही. सो त्याचं महत्व जे आहे, सोन्याचं महत्व जे आहे ना, ते ॲज आय सेड की इन्स्टिट्यूशनल घराघरात जसं आहे, पूर्ण समाजामध्ये ते पसरलेलं आहे आणि शिवाय गव्हर्नमेंट लेवलला आहेच, गव्हर्नमेंट किंवा इन्स्टिट्यूशनल लेवलला आहेच. तसं बाहेरच्या देशांमध्ये ते तसं ऍक्च्युअल ग्राउंड लेवलला तेवढं नाहीये, पण इन्स्टिट्यूशनल आणि गव्हर्नमेंट लेवलला. सर, एकूणच सगळी जिओपॉलिटिकल कंडिशन्स आपण म्हणू ती लक्षात घेता एक पुढील 25 वर्षाची सोन्याची वाटचाल काय असेल, म्हणजे भारतीय घरात सुद्धा आणि जागतिक पातळीवर सुद्धा? जागतिक पातळीवर मगाशी आपण एक थोडीशी चर्चा केली, तर तसं ते इन्स्टिट्यूशनल आणि गव्हर्नमेंट लेवलला सोन्याचं महत्व दिवसेंदिवस वाढतच जाईल जागतिक पातळीवरती, असं मला वाटतं. थोडासा भारताचा जर विचार केला तर आपण मगाशीच म्हटलं की इथे नुसतं इन्स्टिट्यूशनल आणि गव्हर्नमेंट लेवललाच सोन्याला महत्व नाहीये, तर पूर्ण समाजामध्येच सोन्याला महत्व आहे. आत्ता सध्या कन्झ्युमर ड्युरेबल आणि इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणून अर्थात सोन्याकडे बघितलं जातं आणि त्याच्यामुळेच सोन्याची विक्री होते. पुढच्या 25 वर्षामध्ये ह्याच्यामध्ये काय फार आमूलाग्र बदल होईल असं मला स्वतःला वाटत नाही. एक होऊ शकतं की थोडीशी ज्वेलरीची डिझाईन्स किंवा पॅटर्न्स जे आज ज्या पद्धतीचे विक्री होत आहेत त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचे ते सेल होऊ शकतात. असं होऊ शकतं की कदाचित ऑफिस गोईंग ज्वेलरी किंवा डेली वेअरची ज्वेलरी हा आता बायका जास्त यूज करतील, असं एक होऊ शकतं. ॲट द सेम टाइम सोन्याची किंमतच वाढली आहे, एक्सक्यूज मी, त्याच्यामुळे
जो मनुष्य आधी काय लग्नाकार्याच्या खरेदीला समजा काय 200 ग्रॅम घेत होता, तर अशी शक्यता आहे की तो 200 ग्रॅमच्या ऐवजी कदाचित 180 घेईल किंवा 150 घेईल. आता ही शक्यता आहे. परवडेल त्यांना. पण ब्रॉडली जर बघायला गेलं तर फार त्याच्यामध्ये वेगळा आमूलाग्र काही बदल होईल एकंदरीतच सोन्याच्या खरेदी विक्रीमध्ये, असं मला स्वतःला नाही वाटत. सोनं खरेदी करायची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये परत थोडासा चेंज होऊ शकतो की ऑनलाईन करायची थोडं अजून जास्त सोनं खरेदी करते. दॅट इज ऑल्सो पॉसिबल. बरोबर. आणि सी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ना, मगाशी जरी आपण चर्चा केली तरी लॉयल कस्टमर हा जो कॉन्सेप्ट आहे ना, आता हा हळूहळू कमी होतो. म्हणजे एखादा माणूस बघ त्याची आधीची 3 जनरेशन माझ्याकडे येत आहेत, तर तो नेसेसरीली माझ्याचकडे येईल किंवा त्याच्या पर्टिक्युलर सोनाराकडेच तो जाईल असं आपण आता गृहीत धरून चालत नाही. ही अगदी म्हणजे 100% लक्षात ठेवायची गोष्ट आहे. म्हणजे बाकी मार्केट एखाद्या म्हणजे तुम्हाला ज्या काही सवलती देते, ज्या कन्व्हिनियन्स देते, जी क्वालिटी देते, जी सर्व्हिस देते, जी गुणवत्ता देते, ही तुम्हाला आता द्यायलाच पाहिजे. म्हणजे जस्ट बिकॉज त्याच्या आधीच्या 3 जनरेशन येतात म्हणून तो केवळ तुमच्याकडे येईल हे आता गृहीत धरून चालणार नाही. सो लोक वेगवेगळ्या ब्रँड्सकडे जातात. कदाचित आधीच्या 3 जनरेशन येतात म्हणून तो तुमच्या ब्रँडला कदाचित प्रेफरन्स देईल, ती शक्यता आहे. पण याचा अर्थ असा नाही की तो तुमच्याचकडे खरेदी करेल. त्याला 5 गोष्टी खरेदी करायच्या असतील तर कदाचित तो 3 तुमच्याकडे करेल, 4 तुमच्याकडे करेल, पण एखाद दुसरी बाहेर पण करेल. इतर आता मार्केट आणि कॉम्पिटिशन बद्दल आपण बोललो तर अनेक असे ब्रँड्स आहेत मोठे मोठे की जे इंडिया लेवलवर किंवा ग्लोबल लेवलवर आपण म्हणू की जे फेमस आहेत, त्यांचं तेवढं मार्केटिंग असेल किंवा काहीही. तर तसा एक मराठी ब्रँड आपल्याला त्या लेवलवर कधी बघायला मिळेल? खूप चांगला प्रश्न आहे. आणि हा प्रश्न ऍक्च्युली तुम्ही विचारल्यापेक्षा मी असं म्हणेन की हा आम्ही स्वतःला विचारायला पाहिजे, हे मी मान्य करतो मोकळेपणाने. जे नवीन नॅशनल लेवलचे ब्रँड्स आले तर त्यांनी वेगळ्या प्रकारे धंदा करून किंवा वेगळ्या प्रकारे मार्केटिंग करून अख्ख्या देशभरात त्यांनी ब्रँचेस ओपन केलेले आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे. थोडंसं मी त्याच्याकडे एक वेगळ्या दृष्टीने बघतो की तुम्ही अर्थात एक्सपान्शन करायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही आज जर रिजनल असाल, प्लेअर असाल, तर तुम्ही नॅशनल प्लेअर व्हायलाच पाहिजे किंवा तुम्ही इंटरनॅशनल लेवलला पण तुम्ही जायलाच पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की बेसिकली वी आर रिटेलर्स, वी आर ऑल रिटेलर्स. म्हणजे आम्ही नवीन शोरूम्स किंवा नवीन आउटलेट्स ओपन करतो आणि त्याच्यातून आम्ही पैसे मिळवतो. जस्ट बिकॉज मला दुसऱ्या स्टेटमध्ये जायचं आहे, ओके, म्हणून मी तिथे जाऊन शोरूम चालू करायची, हे तितकं बरोबर नाही. ती शोरूम चालू करून त्याच्यातले सगळे ओव्हरहेड्स, माझी इन्व्हेंटरी कॉस्ट सगळं पकडून मला वरती 2 पैसे मिळतात का हे बघणं आवश्यक आहे. तुम्हाला कदाचित लगेच मिळणार नसेल, तुम्हाला 2 वर्षांनी मिळतील, याला हरकत नाही. सो हा क्रायटेरियन किंवा हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया तो हे जे तुम्ही नॅशनल लेवलची वगैरे नावं घेतली ना, तर ॲक्च्युली त्याचा इम्पॅक्ट जो आहे किंवा आपण म्हणू की त्याची सत्य परिस्थिती हे आपल्याला कळायला कदाचित 10 वर्ष जाऊ शकतं. तरीसुद्धा मी हे मान्य करीन की कधीतरी कुठेतरी एखाद्या मराठी ज्वेलरचं नाव पूर्ण देशभरात व्हायला पाहिजे, पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा ते व्हायला पाहिजे. ही बाब खरी आहे आणि ती आम्ही लक्षात ठेवू. सर, तुम्ही आता 100 वर्षांहून अधिक तुमची परंपरा आहे, तुमची 4थी पिढी आहे, तर ह्या परंपरेशी जोडलं जाताना किंवा एक आपल्या कौटुंबिक व्यवसायाला जॉईन होताना काही शैक्षणिक गोष्टी किंवा काही निकष तुम्हाला सांगितले जातात का? किंवा बाबा ह्या पर्टिक्युलर किंवा मॅनेजमेंटमध्ये शिक्षण व्हायला पाहिजे किंवा बिझनेसमध्ये व्हायला पाहिजे, असं काही सांगितलं जातं का? काय नक्की? तसं त्या टाईपचं आमच्या फॅमिलीमध्ये अजून तरी असं काही पर्टिक्युलर काही सांगितलं गेलं नाही कोणाला. फॉर्च्युनेटली असं झालं की मी मगाशी म्हटलं असं प्रत्येकाचे थोडे इंटरेस्ट वेगवेगळे असतात, तर त्याच्यामुळे प्रत्येकजण त्या पिढीनुसार वेगवेगळ्या टाईपचं शिक्षण घेतो. तर फॉर एक्झाम्पल मी स्वतः बाय क्वालिफिकेशन आय एम अ चार्टर्ड अकाउंटंट, ओके.
तर मग लोक विचारतात, अरे मग तू झाला कशाला, तुला प्रॅक्टिस करायची नव्हती तर. अरे पण त्या नॉलेजचा बिझनेसमध्ये फायदा होतो ना. हो. तसं दुसरा एक माझा भाऊ आहे, तो MBA झालाय. आता पुढची जनरेशन आहे ती काय म्हणतो आपण त्याला, दे आर क्वालिफाईड जेमॉलॉजिस्ट. सो आमचा असा प्रयत्न आहे की तुम्ही कुठल्या फॅकल्टीमध्ये तुम्ही, मग ते आपल्याच व्यवसायातलं पाहिजे असं नेसेसरी नाही. एखाद्याला लॉ करायचं असेल तर त्याला लॉ करू दे, काही हरकत नाही. पण तुम्ही चांगलं शिक्षण घ्या, तुम्ही थोडंसं बाहेरच्या जगात वावरा, फिरा, थोडासा जगाचा एक्सपिरियन्स घ्या आणि मग नंतर तुम्ही इथे जॉईन व्हा. अर्थात तुमचा चॉईस आहे, बरोबर. असं आहे. पण म्हणजे जेव्हा तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तेव्हा बाकीची कॉर्पोरेट टाईपची जी काय लाईफस्टाईल असते, म्हणजे मी ती वाईट म्हणून मी म्हणत नाही, प्रत्येकाचे कमी जास्त हे आहे. तुम्हाला सॅटर्डे संडेला सुट्टी मिळणार आहे का, तर नाही. तुम्ही जर रिटेलर असाल तर तुम्हाला सॅटर्डे संडे तुम्हाला सुट्टी मिळणार नाही. तुम्हाला सणासुदीला तुम्हाला घरी थांबता येणार नाही. जेव्हा लोकांना सुट्टी तेव्हा तुम्हाला डबल काम. हे जर सगळं तुम्हाला मान्य असेल, ही जर तुमची लाईफस्टाईल ही जर तुम्हाला मान्य असेल तरच तुम्ही या व्यवसायात या. बरोबर आहे. जर तुम्हाला ही लाईफस्टाईल मान्य नसेल, आणि दॅट इज ओके, प्रत्येकाचा स्वतःचा विषय आहे की मला लाईफ कुठल्या पद्धतीने जगायचं. कोणी असं म्हणू शकतो की नाही सॅटर्डे संडे मला मित्रमंडळींच्या बरोबर मजा करायची आणि मी काय तेव्हा कामाला नाही येणार, मग तुम्ही रिटेलिंगमध्ये येऊच नका. सो हा एक फॅक्टर आम्ही की तुम्ही शिक्षण तुम्हाला तुमच्या आवडीचं घ्या, चांगलं शिक्षण घ्या. तुम्हाला परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तरी परदेशात जाऊन जरूर शिक्षण घ्या, काही हरकत नाही. पण वन्स यू डिसाइड टू एंटर धिस बिझनेस, मग तुम्हाला हे रूल्स अँड रेग्युलेशन्स हे मिनिमम आहे. आपण या बिझनेस लाईफस्टाईल बद्दलच बोलताना पुढे वळूया की कुठेतरी ही लाईफस्टाईल लक्षात घेता, हे कष्ट बघता कुठेतरी मराठी तरुण व्यवसायाकडे पाठ फिरवतोय का, किंवा मराठी व्यावसायिक आपल्याला का कमी दिसतात? मराठी व्यावसायिक कमी दिसतात हे मला मान्य आहे. माझं थोडंसं वेगळं मत आहे त्याच्याबद्दल. ओके, की व्यावसायिक म्हणजे तुम्ही केवळ स्वतःचा वेगळा काहीतरी बिझनेसच करायला पाहिजे असं माझं स्वतःचं मत नाही. ओके, तुम्ही जर उच्च विद्या विभूषित असाल तर एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जर तुम्ही VP असाल, जर तुम्ही डायरेक्टर असाल तर तरी सुद्धा काही हरकत नाही. ओके, पण मग त्याच्याकरता लागणारी काय गोष्ट आहे, तुम्ही चांगलं शिक्षण घ्यायला पाहिजे, तुम्ही एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे, मे बी तुम्हाला तुमच्या गावापासून लांब जायला पाहिजे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तिथे कम्फर्ट झोन सोडायला, कम्फर्ट झोन, अगदी बरोबर तुम्ही बोलला की मला जर माझ्या कम्फर्ट झोनची सवय झाली तर मी जवळजवळ संपलोच असं म्हणायला पाहिजे. सो हा म्हणजे इथे कुठेतरी मराठी तरुण कमी पडतो असं मला वाटतं. डायरेक्टली असं म्हणजे कदाचित थोडासा अन्याय होऊ शकतो असं बोलताना सुद्धा. ही गोष्ट बाकीच्या मराठी तरुणांना जेवढी ऍप्लिकेबल आहे थोडीफार प्रमाणात ती आम्हाला पण ऍप्लिकेबल आहेच. ओके, सो हे मी सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की अरे मी आज माझ्या समजा काय 35 आउटलेट्स आहेत माझी, तर मग माझी 35 आहेत, मग माझी आज 100 का नाहीत, मग माझी आज 150 का नाहीत. मग सो ॲज आय सेड की जी गोष्ट मी त्यांना बोलतोय तर ती थोडीफार मला पण ऍप्लिकेबल आहे. कुठेतरी मराठी माणूस कम्प्लेसेंट आहे का, की चाललंय बरं चाललंय? एक सांगतो तुम्हाला, चांगल्या मार्गाने भरपूर पैसे मिळवणं ही वाईट गोष्ट नाहीये, ही चांगली गोष्ट आहे. पण दुर्दैवाने आपण तसं मानत नाही. म्हणजे बऱ्याचदा मराठी हिंदी मूवीमध्ये असं दाखवलं जातं की एखादा खूप पैसेवाला मनुष्य आहे तर त्याला काहीतरी वाईट सवयी आहेत, मग तो कार घेऊन ठोकतोय कुठेतरी वगैरे, असंच बरेचदा दाखवलं जातं. किंवा इन जनरल म्हणजे अगदी आपले पॉलिटिशियन वगैरे जरी म्हणलात किंवा कोणी, की जे मोठे बिझनेसमन आहेत तर त्यांना सरसकट लोक शिव्या घालताना दिसतात, किंवा सगळीकडे प्रोजेक्ट पण असंच केलं जातं की अरे हे बिझनेसमॅन लोक म्हणजे वाईट. असं काय नाहीये. शेवटी त्याच्यामुळे इंडस्ट्री ते क्रिएट करतात, त्याच्यामुळे जॉब्स क्रिएट होतात, रोजगार निर्मिती होते. आज जिकडे जिकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये असू दे किंवा बरेचदा लोक देताना गुजरातचं उदाहरण देतात
की तिथे उद्योगधंद्याला त्यांनी पूरक वातावरण त्यांनी ठेवलेलं आहे, म्हणूनच तिथे उद्योगधंदे शिफ्ट झाले काही प्रमाणात. तसं आता आपल्या इथे होतंय, नाही असं नाही माझं म्हणणं. पण आधी मुळामध्ये काय आहे की चांगलं शिक्षण घेऊन किंवा चांगला उद्योगधंदा करून खूप भरपूर पैसे मिळवणं ही वाईट गोष्ट नाही आहे, ही चांगली गोष्ट आहे. आणि ही गोष्ट खरं म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती खरं सांगायचं झालं तर आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा केवळ दादागिरीचा नारा न देता, बरोबर आहे, केवळ दादागिरीचा नारा न देता की मराठी तरुणांना तुम्ही जास्त चांगलं शिक्षण घ्या, उद्योगधंदा जमला तर नक्कीच करा. अगदी तो तुम्हाला जमणार नसेल तर चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्याचे तुम्ही जॉब्स घ्या. दॅट शुड बी द मोटो. म्हणजे नुसतंच काय आपल्याकडे सोपं आहे, म्हणजे महाराजांचं नाव घ्यायचं आणि मग महाराजांचं नाव तुम्ही जरूर घ्या, तुम्ही त्याच्यातले किती गुण तुम्ही स्वतः आत्मसात करतायत ते सांगा. सो आय थिंक कुठेतरी श्रीमंत होणं ही चांगली गोष्ट आहे, चांगल्या मार्गाने आपण म्हणू त्याला, चांगल्या मार्गाने श्रीमंत होणं ही चांगली गोष्ट आहे. आणि ती जी चांगल्या मार्गाने लोक श्रीमंत झाली आहेत त्यांना सुद्धा अधूनमधून तुम्ही रोल मॉडेल म्हणून तुम्ही प्रोजेक्ट करू शकता. हो, नक्कीच. हे पण गोष्ट व्हायला पाहिजे. सर, मराठी मूड संवादमध्ये तुम्ही आलात आणि आमच्याशी छान गप्पा मारल्यात, याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार. जाता जाता आपल्या तरुण मराठी व्यावसायिक मुलांसाठी काय मेसेज देऊ इच्छिता? सर्व मराठी मूडच्या ऑडियन्सना खूप खूप शुभेच्छा. मराठी तरुणांनो, खूप चांगलं शिक्षण घ्या, खूप मोठे व्हा, देशोदेश फिरा, वेगवेगळ्या ठिकाणी जा, जमल्यास चांगला उद्योगधंदा कराच, नाहीतर उच्च विद्या विभूषित व्हा आणि वरच्या लेवलची नोकरी पकडलीत तरी चालेल, परंतु खूप मोठे व्हा आणि ती मनीषा मनात धरा. मराठी मूड अर्थव्यवसाय ह्याच्यावरती ह्याला लागणारी बरीच माहिती तिथे उपलब्ध आहे, ती जरूर बघा, त्याच्यावरती विचार करा. खूप खूप धन्यवाद. सर, व्रजांग ह्या ब्रँडकडनं एक छोटंसं तुम्हाला गिफ्ट आहे. Thank you. डॉक्टर मेघना दलाल यांचा हा ब्रँड आहे ओके. आणि गाईच्या तुपापासून शुद्ध प्रोडक्ट्स हे बनवलेले आहेत. अरे वा. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही मराठी मूड संवादमध्ये वेळात वेळ काढून आलात आणि आमच्याशी छान गप्पा मारल्यात. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.